उत्पादक शेतकऱ्यांनाच होणार आहे, कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी फार कमी आहे. तुम्हाला माहिती आहे की कर्जमाफ हे थकीत शेतकऱ्यांचंच होत असतं. कधी काळी साखर कारखानदारीमध्ये खाजगी साखर कारखानदार येण्याला शेतकरी संघटनांनी विरोध केला. रिलायन्सने ज्या वेळेला अशा पद्धतीने निर्णय घ्यायला सुरुवात केली, चुकीची माहिती आहे तुमची. रिलायन्स जेव्हा येऊ पाहत होतं त्यावेळी सर्वाधिक त्याचा पाठिंबा किंवा त्याचं स्वागत करणारे आम्हीच होतो, कारण इथेनॉल मध्ये मोठी क्रांती घडणार होती. त्यावेळी शरद पवार साहेबांनी त्याला कडाडून विरोध केलेला होता, साखर संघाने विरोध केलेला होता. पण आमचं असं म्हणणं होतं की खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांची स्पर्धा लागल्याशिवाय खऱ्या अर्थानं गुणवत्ता वाढणार नाही. आता ज्या पद्धतीनं सहकारी साखर कारखाने भ्रष्टाचारानं पोखरून कर्जबाजारी करायचे, बंद पाडायचे आणि अप्रत्यक्षरित्या स्वतःच विकत घ्यायचे आणि त्यातून खाजगीकरण करायचं, हे जे उद्योग चालू आहे त्याला आमचा विरोध आहे. साखर कारखान्यांनी आता कर्जाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये सहकारी साखर कारखान्यांना देते आणि ते दर देण्यात कुचराई करतायत. आता हे उपोषण चालू झाल्यानंतर काही साखर कारखान्यांनी गव्हाणी तोड्या मारल्यानंतर 3,000 रुपये जाहीर केले, पण तत्पूर्वीच बोत्रे पाटलांच्या कारखान्यांना त्यांनी 3,000च्या पुढे जिल्ह्यातील कारखान्यांना भाव जाहीर केला. ही कुठंतरी विसंगती आहे साखर क्षेत्राची आणि खाजगी क्षेत्राची, असं वाटत नाही? सहकारी साखर कारखानदारांना असं वाटतं की जास्तीत जास्त पैसा वाचवायचा आणि तो राजकारणासाठी खर्च करायचा. खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा हेच लोक आहेत, काही वेगळे नाहीत. काही ठराविक लोक सोडले, बोत्रे पाटील मध्ये जरी असले तरी त्यांच्या पाठीमागे कोणीतरी राजकीय व्यक्तीचाच हात असणार मला माहिती आहे. कॉर्पोरेट सेक्टर मधले कारखानदारी महाराष्ट्रामध्ये फारच कमी आहे. 2-4च कॉर्पोरेट कंपन्या अशा आहेत की ज्यांनी साखर कारखानदारीमध्ये महाराष्ट्रात प्रवेश केलेला आहे. शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते साखर कारखान्याच्या माध्यमातून कर्ज आता ते करत आहेत, याबद्दल काय सांगाल? शासनाने एकदा स्पष्ट करावं की ही जी काय कर्जमुक्ती देण्याचं ठरवलेलं आहे, त्यांनी 7/12 कोरा करायचं ठरवलं आहे, त्याला कट ऑफ डेट कुठली आहे ती न स्पष्ट केल्यामुळं आता चालू कर्ज सुद्धा थकीत पडायला लागलेलं आहे. किंवा आता जे काही चालू कर्ज आहे त्याची मुदत 31 मार्च किंवा 30 जूनला संपणार आहे. त्या शेतकऱ्यांनी सुद्धा कर्ज थकवण्याची मानसिकता व्हायला लागली आहे. बँका अडचणीत यायला लागल्या आहेत. एकूणच महाराष्ट्राचं कृषी क्षेत्राला पतपुरवठा करणारं आर्थिक क्षेत्रच अडचणीत यायला लागलंय. तेव्हा सरकारनंच आपली भूमिका पहिल्यांदा स्पष्ट केली पाहिजे. विधिमंडळात भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे की ते सरकारचे पॅकेज आहे ते शेतकऱ्यांबाबत हे फसवं आहे. 100% फसवा आहे, कारण नुसतं पॅकेज जाहीर केलं पण पैसे कुठं आले